नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्याचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर आज आपण असा विषय घेऊन आलेलो आहे की मान तालुक्यातून एक पीक गायब होत चाललेलं आहे. कोणचं पीक तर तुम्ही आता माझ्या पाठीमाग बघून तुम्ही ओळखू शकता की या सीझनला एक गावासोबत एक पीक असतंय जे नेहमी आहारात हलका आहार म्हणून घेण्यासाठी वापरलं जातंय. आजारी माणूस असेल तर त्याला डॉक्टर सांगतोय ते धान्य तुम्ही आहारात घ्या. असं कोणचं धान्य आहे की ते आपण आहारात घेतो हलका अन्न म्हणून? तर गव्हासोबत असतं म्हणल्यावर आपल्या सगळ्याच्या लक्षात आलं असेल की मान तालुक्यातून सगळ्यात महत्त्वाचं पीक म्हणजे ज्वारी आता हद्दपार झालेली आहे. 99% ज्वारी आपल्याला कुठं बघायलाच मिळत नाही. आता तुम्ही माझ्या पाठीमागं बघचाल तर इकडच्या साईडला गहू दिसतोय आणि इकडं रान मोकळं दिसतंय, पण तुम्ही कुठल्या पण बाजूला जावा इकडच्या साईडला तुम्ही बघचाल गहूच दिसतोय सगळीकडे. तर चला आपण एक थोडासा परिसर बघूया आणि लक्षात घेऊया की मान तालुक्यातनं ज्वारीचं पीक हद्दपार होतंय. म्हणजे इथून पुढं कदाचित 1% शेतकरी ज्वारी करतील आणि बाकीचे 99% लोक ज्वारीचं पीक घेणार नाहीत असं दिसतंय. तर चला आपण एक थोडासा परिसर बघूया आणि तुम्ही आपापल्या आसपासच्या परिसरात जाऊन विचार करा की ज्वारीचं पीक घेतलं जातंय का. पूर्वीच्या काळात किती ज्वारी केली जात होती आणि आता किती ज्वारी केली जाते. मला आठवतंय की आम्ही ज्यावेळी ज्वारी करायचो त्यावेळी 2-2, 3-3 एकर ज्वारी असायची, पण आता आम्ही सुद्धा स्वतः ज्वारी करत नाही. तर एक नमुना म्हणून तुम्हाला एक थोडासा परिसर दाखवतो की तुम्ही त्यातनं ओळखून घ्या की ज्वारीचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. 99% ज्वारी मान तालुक्यातनं हद्दपार झालेली आहे. तर मित्रांनो, इकडच्या बाजूला बघा तुम्ही गहू दिसतोय, इकडं ऊस दिसतोय आणि पुढं जे मोठं दिसतंय ते मका दिसते. लांबपर्यंत झूम करतो. तिकडच्या साईडला सुद्धा तुम्हाला मका दिसते हिरवी. पुढच्या साईडला सुद्धा तुम्हाला गहू आणि कांदा दिसतोय. ती समोर तुम्हाला जी दिसते ती पण मकाच आहे, समोर दिसते ती. रस्त्याच्या कडेनं आपण चाललेलो आहे आणि रस्त्याच्या कडेनच बघतोय ज्वारी कुठं दिसते का. ज्वारीचं पीक 99% मित्रांनो मान तालुक्यातनं हद्दपार झालेलं आहे. तर रस्त्याच्या या साईडला बघितलं आपण, रस्त्याच्या या साईडला बघू शकता, या साईडला सुद्धा तुम्हाला हरभरा दिसतोय आणि कांदा दिसतोय. इकडच्या बाजूला वर ऊस दिसतोय. ज्वारीचं प्रमाण बऱ्यापैकी म्हणजे घटतच चाललेलं आहे. बऱ्यापैकी लोक ज्वारी करायची बंद झालेली आहे ती. म्हणजे मान तालुक्यातल्या जे लोक हे व्हिडिओ बघतील त्यांनी आपापल्या आसपासच्या परिसरात स्वतः बघितलं पाहिजे की ज्वारीचं प्रमाण किती राहिलेलं आहे. पूर्वीच्या काळी ज्वारी भरपूर होत होती आणि हलका आहार म्हणून आहारात घेतला जाणारा ज्वारी हाच एक पदार्थ होता. बघा मित्रांनो, ज्वारी तुम्हाला कुठं सध्या बघायला मिळत नाही. बऱ्यापैकी कांदाच बघायला मिळतोय, कांदा, मका आणि ज्वारीचा ठाव ठिकाणा कुठं दिसेना. मित्रांनो बघितलं का, आपण एक कमीत कमी 4 ते 5 किलोमीटरचं अंतर कापून बघितलेलं आहे की आसपासच्या परिसरात ज्वारी दिसते का. तर ज्वारी मित्रांनो
99% मान तालुक्यातनं हद्दपार होती या. इकडच्या बाजूला तुम्ही बघताल इकडं ऊस आहे, इकडं कांदा आहे, तिकडं गहू आहे, मका आहे, पण ज्वारी कुठं दिसत नाही. आता या ज्वारीची जागा मका आणि ऊसानं घेतलेली आहे. त्यामुळे काय झालेलं आहे, ज्वारीच्या जागी आता ऊस किंवा मकाचं पीक जादा प्रमाणात घेतलं जायला लागलंय मान तालुक्यात. त्यामुळे ज्वारी मान तालुक्यातनं हद्दपार होती. तर मित्रांनो, तुम्हाला थोडासा परिसर फिरून दाखवलेला आहे की कुठेही तुम्हाला ज्वारी बघायला मिळत नाही, कुठंतरी एखादं तुकडं ज्वारीचं बघायला मिळतंय. त्यामुळे ज्वारी मान तालुक्यातनं हद्दपार झाल्यात जमाय. तर तुम्हाला काय वाटतंय की ज्वारी हद्दपार झाली आहे की नाही? जर आपल्या भागात ज्वारी असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा की ज्वारी आपल्याकडे केली जाते या. म्हणजे मान तालुक्यात कुठं ज्वारी दिसायची आता शक्यता कमी आहे. तरी मान तालुक्यातल्या लोकांनी व्हिडिओ बघताना कमेंटमध्ये मला सांगा की ज्वारी आपल्याकडे आहे किंवा नाही. आता ह्या व्हिडिओमध्ये तर तुम्ही बघितलेलं आहे कुठं ज्वारी काय दिसत. थोडासा परिसर फिरून मी बघितलेला आहे, पण बऱ्यापैकी आपण गाडीवर फिरत असताना मान तालुक्यात आपल्याला लक्षात येतंय की ज्वारी नाहीच, कुठं दिसत नाही, कुठंतरी एखादं तुकडं दिसतंय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून अशा प्रकारचे विविध व्हिडिओ आपल्याला बघता येतील. धन्यवाद.